नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची सायन्स टीचर वैष्णवी आणि माझ्या यूट्यूब चॅनल म्हणजेच वैष्णवी सायन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, म्हणजेच जे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला हार्म करतात, आपल्याला इजा पोहोचवतात असे मायक्रो ऑर्गॅनिझम. तर त्यांना काय म्हणायचं, तर त्यांना पॅथोजन म्हणायचं. सम मायक्रो ऑर्गॅनिझम कॉजेस डिसीज इन ह्युमन अँड ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज पॅथोजन. म्हणजेच असे मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा असे बॅक्टेरिया जे आपल्या ह्युमन बॉडीला किंवा मग ॲनिमलला डिसीज कॉज करतात, त्यांच्यामुळे एखाद्या डिसीज होतात, त्याला आपण पॅथोजन असं म्हणतो. इनडायरेक्टली डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया आर कॉल्ड ॲज पॅथोजन. तर कोणते कोणते बॅक्टेरिया आणि कोणते कोणते डिसीज ते कॉज करतात ते बघूया. तर इथे 3 डिसीज आहेत, त्याचे मोड ऑफ ट्रान्समिशन आणि त्या पॅथोजनचं नाव. तर पहिला डिसीज आहे ट्युबरक्युलोसिस. तर ट्युबरक्युलोसिसचा मोड ऑफ ट्रान्समिशन आहे कंटामिनेटेड एअर ड्रॉपलेट्स. म्हणजे जेव्हा आपण शिंकतो किंवा एखाद्याचा रुमाल यूज करतो आणि त्याच्यामुळे त्याचे ते शिंकण्याचे ते ड्रॉपलेट्स आपल्या अंगावर येतात, त्याच्यामुळे ट्युबरक्युलोसिस होण्याचे चान्सेस असतात. आणि त्याचा पॅथोजन आहे मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस इथे पण आहे आणि ट्युबरक्युलोसिस इथे पण आहे, तर त्याच्यावरून तुम्ही नाव लक्षात ठेवू शकता त्या पॅथोजनचं. सेकंड डिसीज आहे टायफॉईड. तर टायफॉईडचा मोड ऑफ ट्रान्समिशन आहे कंटामिनेटेड वॉटर ऑर फूड. त्याचा पॅथोजन आहे सॅलेमोनेला टायफी. तर हा पॅथोजन टायफॉईड कॉज करतो. आणि थर्ड डिसीज आहे कोलेरा. तर त्याचं मोड ऑफ ट्रान्समिशन आहे कंटामिनेटेड वॉटर ऑर फूड आणि त्या पॅथोजनचं नाव आहे विब्रियो कोलेरा. आता इथे बघा, कंटामिनेटेड आणि कंटामिनेटेड तिन्ही याच्यात कॉमन आहे. तर कंटामिनेटेड म्हणजे काय, कंटामिनेटेड म्हणजे उघड्यावरचं अन्न किंवा उघड्यावरचं पाणी जेव्हा आपण पितो किंवा खातो, त्यामुळे हे डिसीज कॉज होतात. तर त्या उघड्यावरच्या अन्नावर हे बॅक्टेरिया म्हणजेच हे पॅथोजन प्रेझेंट असतात आणि ते आपल्याला हे 3 डिसीज कॉज करतात.